नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे ईश्वरी आता विचारात असते तेव्हा अर्णव तिथे येतो आणि म्हणत असतो की मी सिंदूर काय झालं, कसला विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणत असते, नाही सर, कसलाही विचार करत नाही. आज मी जे काही वागले त्यामुळे तुम्हाला खूप जास्त त्रास झाला ना, माझ्यामुळे खूप मनस्ताप होतोय सर तुम्हाला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, मी सिंदूर, खरंच असं काय नाही आहे, तू का बरं असा विचार करतेस? तेव्हा ईश्वरी म्हणते, सर मला पण कळत नाही माझ्या बाबतीत नेमकं काय चाललं आहे ते. मनामध्ये खूपच जास्त प्रश्न आहेत, खूप जास्त हुरहुर होते, मनामध्ये गोंधळ चालू आहे नुसता. खूप प्रश्नांची उत्तरं शोधायला जाते, पण त्या प्रश्नांची उत्तरं मला मिळत नाही. आयुष्यामध्ये काय घडतंय ते मला कळत नाही आणि जेव्हा सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतात तेव्हा त्या मला कुणाला सांगता येत नाही. मनामध्ये गोंधळ सुरू आहे नुसता आणि त्याच्यामध्ये काय करावं, कसं वागावं ते सुद्धा कळत नाही. त्यामुळे मी हा चुकीचा निर्णय घेतला होता. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तुझ्या मनामध्ये जेव्हा गोंधळ सुरू असतील, जेव्हा तुला एखादी गोष्ट सांगायची असेल तेव्हा तू मला सांग ना. मनामध्ये काहीही शंका न ठेवता जे काही तुझ्या मनात येईल ते तू प्लीज मला सांगत जा, मनामध्ये काहीही ठेवू नकोस. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, कधी कधी असं वाटतं की सगळं काही चांगलं आहे. ते नाही का, एखादं चित्र असतं जे एकदम परफेक्ट असतं, पण तरीसुद्धा त्याच्यामध्ये काहीतरी कमी आहे असं आपल्याला वाटत असतं, कारण ते खोटं असतं. बरोबर ना सर? तेव्हा इथे ईश्वरीला आता जे काही बोलायचं असतं ते अर्णवला कळत असतं. म्हणजे त्याला कळत असतं की ईश्वरीला सगळं चांगलं वाटतंय, पण तरीसुद्धा कुठेतरी राकेशमुळे तिला प्रत्येक गोष्टीची भीती वाटत असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्णव म्हणत असतो, मी सिंदूर, तुला कसलाही विचार करायची गरज नाही आहे. तुला कधीही प्रश्न पडू देत, तू माझ्याबरोबर बोलत जा, मला सगळं काही सांगत जा. आधी तू सगळ्यात आधी मला प्रॉमिस कर बरं. तू आज जे काही केलंस तसं तू पुन्हा करायचं नाही. काहीही झालं तरीसुद्धा घर सोडून जायचं नाही. तू प्लीज मला प्रॉमिस कर. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर प्रॉमिस. तेव्हा अर्णव म्हणतो, हे बघ, तू आता मला प्रॉमिस केलं आहेस हा, आणि जर तुला कधी हे प्रॉमिस तोडावंसं वाटलं तर एका गोष्टीचा विचार करायचा. तेव्हा ईश्वरी म्हणते, कुठल्या? तेव्हा अर्णव म्हणतो की जर तू माझं प्रॉमिस तोडलंस आणि घर सोडून जावं लागलं ना तर सगळ्यात आधी मला सांगायचं. तेव्हा ईश्वरी म्हणते, का सर? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण मग मी सुद्धा माझी बॅग पॅक करून ठेवेन आणि मग आपण दोघे जण घरातून निघून जाऊ. तेव्हा ईश्वरी म्हणते, अच्छा, म्हणजे तुम्ही मला आता कधी एकटं सोडणार नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, कधीच नाही. मी तुला कसं एकटीला सोडू शकतो मी सिंदूर, तू तर माझं. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय सर, मी तुमचं काय? तेव्हा अर्णव म्हणतो, तू माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहेस ना, आणि मी कधीही माझी रिस्पॉन्सिबिलिटी अशी अर्धवट सोडत नाही. तुला चांगलंच माहिती आहे मी माझ्या कामामध्ये किती परफेक्ट आहे ते. बरं ठीक आहे, मी आता फ्रेश होऊन येतो, तू कसलाही विचार करू नकोस, असं अर्णव ईश्वरीला म्हणतो. त्यानंतर अर्णव आणि राकेश दोघेजण आता एकमेकांच्या विरुद्ध बाजूने जात असतात. तेव्हा इथे राकेश म्हणतो, अरे बापरे, किती आनंद झाला आहे मला. आज मी माझ्या बायकोबरोबर लक्ष्मीपूजनाची पूजा केली ना, त्यामुळे आज मला खूपच आनंद झाला आहे, नाही का? तेव्हा इथे आता अर्णव त्याच्याकडे बघतो आणि म्हणतो, अरे वा, खूप आनंद झाला आहे ना, मग आता हळूहळू या आनंदाची सवय करून घे, कारण आज मी आणि माझ्या बायकोने इथे लक्ष्मीपूजन केले. त्याची पूजा आम्ही दोघांनी केली. तुला इतकाच आनंद झाला असेल तर ह्या आनंदाची सातत्याने तू आता सवय करून घेतलीस तर बरं होईल. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश म्हणत असतो, अच्छा, म्हणजे तुला काय वाटतंय, एकदा तू इथे माझ्या इंदोरी जिलेबीबरोबर पूजा केलीस तर तुला असं वाटतंय की तू सगळं काही जिंकलास, माझी इंदोरी जिलेबी तुझी झाली असं वाटतंय तुला? अरे चिंटुकल्या, तुला काही वाटतं रे? तुझा गैरसमज झाला आहे खूप मोठा. माझी इंदोरी जिलेबी तुझी कधीच होणार नाही, कळलं का तुला? तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, अरे ही पूजा तर जाऊ दे, तुला माहिती आहे का उद्या काय आहे ते? तेव्हा अर्णव म्हणतो, काय आहे? तेव्हा राकेश म्हणत असतो की उद्या पाडवा आहे, पाडवा, नवरा बायकोचा सण असतो. उद्या इथे बायको नवऱ्याला उटणं लावते आणि मग नवऱ्याने तिला गिफ्ट द्यायचं असतं. स्वतःच्या हाताने बनवलेलं उटणं ते आपल्या नवऱ्याला लावत असते. खूपच अशा रोमॅन्टिक गोष्टी असतात.
ते कळेलच तुला. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, हो ना, मग उद्याचा पाडवासुद्धा आम्ही दोघेजणं साजरा करू. उद्या मी सिंदूर तिच्या हाताने मला उठणं लावेल. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, काय चिंटुकल्या, तुझा हा गोड गैरसमज आहे, कळलं ना. उद्या काहीही झालं तरीसुद्धा माझी इंदोरी जिलेबी तिच्या कोमल हाताने मलाच उठणं लावेल. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, बघ, तुला जे काही स्वप्न बघायचं आहे ना ते बघ. आज कसा तुला आनंद झाला तसा आनंद उद्याही तुला होईल, जेव्हा तू तुझ्या डोळ्यांनी बघशील ना की इथे मी सिंदूर तिच्या हाताने मला उठणं लावणार आहे. कळलं तुला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता तुला स्वप्नात जगायचं आहे ना ते जग, असं अर्णव म्हणाल्यानंतर राकेश म्हणत असतो की उद्या काहीही झालं तरीसुद्धा माझी इंदोरी जिलेबी माझ्याबरोबरच इथे पाडवा साजरा करणार. आमचं लग्न ठरलं होतं ना, असं आता राकेशचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी पाडव्यासाठी सकाळ सकाळ छान तयार झालेली असते. तेव्हा इथे अर्णवला जाग येते, तो उठतो, बघतो तर काय ईश्वरी तयारसुद्धा झालेली असते. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां सर, मी लवकर तयार झाले, आज पाडवा आहे ना. तेव्हा लवकर तयार होऊन बसले. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मला माहिती आहे आज पाडवा आहे, त्यामुळे ठीक आहे, मी पण आता लवकर तयार होतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, आज तुम्ही तयार व्हायचं नाही, आज मी तुम्हाला तयार करणार. तेव्हा अर्णव म्हणतो, म्हणजे मी फ्रेश तरी होऊ ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर, आज अभ्यंग स्नान आहे ना, त्यामुळे आज मी तुमची तयारी करणार. तेव्हा अर्णव म्हणतो, खरंच. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर, आता आपलं लग्न झालं आहे आणि घरातल्या लोकांसाठी आता आज आपला लग्नानंतरचा पहिला पाडवा आहे, त्यामुळे साजरा तर करावा लागेलच ना. तेव्हा अर्णव म्हणतो, हो मी सिंदूर, बरोबर बोलतेस तू, आता घरातल्या लोकांसमोर तर आपल्याला आपला पहिला पाडवा साजरा करायचाच आहे. पण आता तू मला सांग, पाडव्याला तू मला उठणं लावशील ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. तेव्हा अर्णव म्हणतो, मग मला तुला गिफ्ट द्यावं लागेल. तेव्हा मी तुला काय गिफ्ट देऊ ते तू मला सांग. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, असं द्यायलाच हवं गिफ्ट असं काही नसतं. तेव्हा अर्णव म्हणतो, पण द्यायचं असतं ना. तेव्हा ईश्वरी म्हणते, हो सर. तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय गिफ्ट देऊ ते सांग ना. ईश्वरी म्हणते, सर, तुम्हाला जे गिफ्ट मला द्यायचं असेल ते तुम्ही मला द्या, असं काही नाही आहे, तुम्ही जे काही द्याल ते मला आवडेल. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव खूप खुश असतो, कारण ईश्वरी येथे आता घरातल्या लोकांसाठी का होईना पण पाडवा साजरा करायला तयार असते आणि ती इथे स्वतः उठणं तयार करून स्वतःच्या हाताने अर्णवला लावणारसुद्धा असते. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, मी उठण्याची तयारी करून ठेवते, तुम्ही तयार होऊन या. तेव्हा अर्णव म्हणतो, ठीक आहे, मी येतो. त्यानंतर ईश्वरी उठणं तयार करून तिने आणलेलं असतं, ते पातळ झालेलं असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते की हे खूपच पातळ झाले, थोडं घट्ट करून आणते. ईश्वरी जात असताना राकेश तिथे येतो आणि ईश्वरीचा हात पकडतो. तेव्हा ईश्वरीला असं वाटतं की तिचा हात अर्णवने पकडलाय. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर, काय करताय तुम्ही. आणि ती मागे वळून बघते तर राकेशने तिचा हात घट्ट पकडून ठेवलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी म्हणते, काय करतोयस तू, सोड माझा हात. तेव्हा राकेश म्हणतो, नाही ग, मला सोडावं असं वाटत नाही आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, एक नंबरचा नीच माणूस आहेस तू, कळते का तुला काय करतोयस ते. अर्णव सरांनी जे काही सांगितलं आहे ते लक्षात नाही आहे का तुझ्या, सोड माझा हात. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, गप्प बस, कशाला आरडाओरडा करतेस. आज काय आहे तुला माहिती आहे ना, आज पाडवा आहे, पाडवा. अगं, आज तुला पाडवा माझ्याबरोबरच साजरा करावा लागेल. हे बघ, आपल्या दोघांचं लग्न ठरलं होतं, जर आपल्या दोघांचं लग्न झालं असतं तर आज आपला पाडवा साजरा झाला असता ना. पण त्या लॉजवरती सगळं काही माझ्या मनासारखं झालं असतं, पण तिथे तो अर्णव आला आणि त्याने तुझ्याबरोबर लग्न केलं. लग्न केलं म्हणून काय झालं, तू काय लगेच त्याची झालीस की काय. तू ह्या राकेशची आहेस, कळलं तुला. आणि त्यामुळे आज काहीही झालं तरीसुद्धा लग्नानंतरचा पहिला पाडवा हा मी तुझ्याबरोबरच साजरा करणार, कळलं तुला. तेव्हा ईश्वरी म्हणते, हे बघ, आज कार्यक्रम चांगला आहे, आज इथे सणासुदीचा इतका चांगला दिवस आहे, आज मला आरडाओरडा करायला लावू नकोस हा, तमाशा करायला लावू नकोस, सोड माझा हात, आत्ताच्या आत्ता सोड. तेव्हा राकेश म्हणतो, नाही, काही झालं तरी हात नाही सोडणार तुझा. हे बघ, आज तू एक काम करायचं, आज तुझ्या ह्या कोमल कोमल हातांनी आहे ना मला तू उठणं लावायचं आणि माझ्याबरोबरच तू पाडवा साजरा करायचा. जोपर्यंत
तू मला तुझ्या या कोमल कोमल हातांनी उठणं लावत नाही ना, तोपर्यंत मी तुझा हात सोडणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे राकेश आता तिचा डावा हात पकडतो आणि उजव्या हातामध्ये उठण्याची वाटी असते तो सुद्धा तिचा हात पकडतो आणि जबरदस्तीने तिच्या हाताला आता उठणं लावून आपल्या गालावरती तिचा हात लावत असतो. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, त्या ठिकाणी आता अर्णव येतो आणि इथे अर्णव आल्यानंतर इथे ईश्वरी म्हणत असते की सर, हा बघा ना, हा खूप नराधम माणूस आहे सर, नीच माणूस आहे. या माणसाला तुम्ही सोडू नका सर, हा काही करू शकतो, हा खूपच जास्त नराधम आहे, भयानक आहे, एक नंबरचा. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदूर, तू नको काळजी करू, हा तुझं काही वाकडं करू शकणार नाही आहे. आणि आता अर्णव ईश्वरीच्या हातातून उठण्याची वाटी घेतो आणि ती वाटी आता राकेशच्या तोंडावरती जोरात फेकून मारतो. तेव्हा इथे राकेशच्या चेहऱ्याला आता संपूर्णपणे उठणं लागलेलं असतं. तेव्हा ईश्वरी घाबरते आणि म्हणते, सर, मला खूप भीती वाटते या माणसाची, खूप भीती वाटते सर, प्लीज तुम्ही याला सोडू नका, नका सोडू तुम्ही, हा काहीही करू शकतो सर, काही करू शकतो. तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूर, प्लीज प्लीज तू शांत हो, हा काही करू शकणार नाही आहे, मी आहे ना तुझ्याबरोबर, तुला या माणसाला घाबरायची गरज नाही आहे, हा तुला काही करू शकणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता ईश्वरी खूपच जास्त घाबरलेली असते. ईश्वरी म्हणत असते, नाही सर, मला या माणसाची भीती वाटते. तेव्हा राकेश म्हणतो, बघतोयस ना चिंटुकल्या, माझी इंदोरी जिलेबी किती घाबरली आहे बघ, तिला सांग इतकं घाबरू नकोस. अगं, होणाऱ्या नवऱ्याला इतकं घाबरतात का? हा जर अर्णवमध्ये आला नसता तर काय झालं असतं, आज आपलाच पाडवा साजरा झाला असता ना लग्नानंतरचा. तेव्हा इथे अर्णव म्हणतो, गप्प बस तू नीच माणसा, आज तू माझ्या बायकोला ज्या हाताने, ह्या तुझ्या घाणेरड्या हाताने टच करण्याचा प्रयत्न केला आहेस ना, मी तुला प्रॉमिस करतो मी सिंदूर, आज पाडवा संपेच्या आत हा तुझ्या पायांना हात लावेल, तुझे पाय धुवून तुझ्या पायांची पूजा करेल हा, आणि हेच माझं तुझ्यासाठी पाडव्याचं गिफ्ट असेल, कळलं तुला. आज तू ज्या हातांनी, घाणेरड्या हाताने माझ्या बायकोला टच केलेस ना, आता त्याच हातांनी तू तिच्या पायांची पूजा करायची. जोपर्यंत तुला मी तिच्या पायामध्ये आणत नाही ना, तोपर्यंत मी गप्प बसणार नाही. तेव्हा इथे राकेश म्हणतो, काय खरंच खरंच असं तुला वाटतं की आज पाडवा संपेपर्यंत, संध्याकाळपर्यंत तू मला हिच्या पायाजवळ आणशील? कधीच नाही, कळलं ना, तू मला हिच्या पायांजवळ कधीच आणू शकणार नाही आहेस. अरे राकेश आहे मी, राकेश, मी पण बघतो ना आता तू तुझ्या बायकोला केलेलं प्रॉमिस कसं काय पूर्ण करतोस ते. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेश म्हणतो, तुझी ही इच्छा कधीच पूर्ण होणार नाही, कळलं ना तुला. तेव्हा राकेश तिथून गेल्यानंतर इथे अर्णवने जणू काही आता चॅलेंज स्वीकारलेलं असतं. ईश्वरी अर्णवकडे एकटक बघतच असते. ती खूपच जास्त राकेशच्या या स्वभावाला घाबरलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अंजली म्हणत असते की आले का सगळेजण. तेव्हा इथे वल्लरी म्हणत असते, अंजली, अगं जावई बापू कुठे आहेत, ते अजून कसे आले नाही. तेव्हा अंजली म्हणते, अगं मामी, तुला माहिती आहे का, मी त्यांच्यासाठी ना उठणं तयार करून ठेवलं होतं. मी उठले, बघितलं तर काय, त्यांच्या संपूर्ण चेहऱ्याला उठणं त्यांनी झोपेमध्ये स्वतःच लावलं होतं. अगं, स्वतःच्या हाताने त्यांनी उठणं लावून घेतलं स्वतःला. तेव्हा इथे आता राकेशने ते खोटं सांगितलेलं असतं. अर्णवने त्याच्या चेहऱ्यावरती उठणं फेकून मारलेलं असतं आणि त्यामुळे इथे राकेश अंजलीबरोबर खोटं बोलतो. तेव्हा ईश्वरी म्हणते, काय मग नवीन जोडपं, अर्णव कुठे आहे. तेव्हा ईश्वरी म्हणते, अर्णव सर येत आहेत, ते काय आलेच. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वल्लरी म्हणत असते, काय हो, माझ्यासाठी तुम्ही चांगले गिफ्ट आणले आहेत ना, तरच तुम्हाला नाजूक हाताने उठणं लावेन. तेव्हा मामा म्हणतात, हो हो, आणले, तुझ्यासाठी मी चांगलंच गिफ्ट आणलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव येतो, मामा बसलेले असतात, अजून काही राकेश आलेला नसतो. वल्लरी म्हणते, अंजली, अगं जावई बापूंना बोलावून घे ना. तेव्हा इथे आता राकेशसुद्धा आलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिघेही जण आता पाटावरती बसलेले असतात. तेव्हा इथे आता नावाला तरी उठणं लावलं पाहिजे ना, कारण का शकुनाचं लागलं पाहिजे उठणं, असं वल्लरीला वाटत असतं. म्हणून आता राकेश बसलेला असतो. तेव्हा इथे ईश्वरी खूपच नाजूक हाताने इथे अर्णवला उठणं लावत असते. तेव्हा ती राकेशकडे बघते, तिला आठवतं कशा जबरदस्तीपणाने इथे राकेश ईश्वरीकडून उठणं लावून घेणार असतो. तेव्हा इथे आता ईश्वरीला ते आठवतं, ती उठणं घेते आणि अर्णवला इथे आता नाजूक हाताने उठणं लावत असते. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो
ईश्वरीचा लग्नानंतरचा पाडवा ती खूपच छान पद्धतीने इथे आता अर्णवबरोबर साजरा करत असते. तेव्हा इथे अर्णव आणि ईश्वरी दोघांकडे इतकं प्रेमाने बघत असतात. आता एकमेकांकडे दोघेही प्रेमाने बघत असतात. हे बघून राकेश खूपच जास्त जलेस होत असतो. राकेशला ते सगळं बघवत नसतं की ईश्वरी अर्णवला उठणं लावते आणि त्याच्याकडे इतकं प्रेमाने बघते. राकेश जलेस होतो आणि तो इथे अंजलीला म्हणतो की मला याचा त्रास होतोय, मी जातो आता फ्रेश व्हायला. तेव्हा इथे अंजली म्हणते, त्रास होतोय का तुम्हाला? बरं बरं ठीक आहे, तुम्ही जा. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे ईश्वरी अर्णवच्या गालाला, मानेला, हाताला, त्याचबरोबर पायांना उठणं लावत असताना अर्णव थोडंसं उठणं घेतो आणि ईश्वरीच्या चेहऱ्याला लावतो. तेव्हा ईश्वरी त्याच्याकडे बघत राहते आणि त्याला खुणावते, हे काय? तेव्हा अर्णव म्हणतो, मग काय झालं? त्यानंतर इथे आता राकेश गेल्यानंतर त्याच्या जागावरती आकाश बसतो, कारण इथे आता बहीणसुद्धा भावाला उठणं लावू शकते. तेव्हा अंजली म्हणते, या भाऊराया आता तुम्ही बसा. आणि मग अंजली इथे आकाशला सुद्धा उठणं लावते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आकाश विचारत असतो, काय मग डॅड, तुम्ही आता मम्माला काय बरं देणार आहात गिफ्ट? तेव्हा इथे मामा म्हणत असतात, अरे हो बाबा, आता गिफ्ट तर मला द्यावंच लागेल ना. तेव्हा वल्लरी म्हणत असते, हो पण चांगलं गिफ्ट द्या, मी पण बघते ना आता मला काय देणार आहात ते. मामा म्हणतात, अरे बापरे, मला तर धडकीच भरली, आणलंय बाई तुझ्यासाठी चांगलं गिफ्ट आणलंय. तेव्हा इथे आकाश म्हणतो, आणि ब्रो तू तू काय इथे ईश्वरीला गिफ्ट देणार आहेस? तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की मी सिंदूरला असं गिफ्ट देणार आहे जे तिला खूपच जास्त आवडेल, असं गिफ्ट मी तिला देणार आहे. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे राकेश आता अर्णवकडे बघत असतो, कारण अर्णव काय गिफ्ट देणार आहे हे राकेशला माहिती असतं. ईश्वरीच्या पाया पडायला लावणार असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजी आलेले असतात. गजानन गुरुजी इंदोरवरून आलेले असतात. तेव्हा इथे गुरुजी आल्यानंतर सगळ्यांना आनंद होतो. अचानकपणे आलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणतात की मी इंदोरवरून आलो आहे. मी गजानन गुरुजी, तुमच्या कुलदेवतेची पूजा मीच करत असतो, कुलदेवतेचं मंदिर मी सांभाळत असतो. तुमच्या कुटुंबाच्या सुख शांततेची जबाबदारी ही माझी असते, त्यामुळे मी व्यवस्थितरित्या पूजा करत असतो. तुमचं सगळं कल्याण व्हावं, चांगलं व्हावं अशी मी कुलदेवतेजवळ नेहमी प्रार्थना करत असतो. पण ह्या वेळेला काहीतरी खास काम आहे म्हणून मला इथे यावं लागलं आहे. तेव्हा गुरुजींना बसायला सांगतात आणि त्यानंतर चहापाणी दिल्यानंतर गुरुजी म्हणतात की न सांगता आलो त्यासाठी क्षमस्व, पण जरुरीचं काम होतं म्हणून यावं लागलं. त्यानंतर इथे गुरुजी म्हणत असतात की ह्यावेळी जी काही तुमच्या कुटुंबासाठी, तिच्या सुख शांततेसाठी जो योग जुळून आला आहे ना, तो खूपच जास्त उत्तम आहे. तुमच्या कुटुंबाचं कल्याण होईल, सगळं काही तुमच्या घराचं उत्तम होईल. पण त्यासाठी आपल्याला एक पूजा करावी लागणार आहे. तुमच्या घरातली जी गृहलक्ष्मी आहे ना, तिची इथे आता तुम्हाला तिच्या पायांची पूजा करावी लागणार आहे, असं आता गुरुजी म्हणतात. तिला इथे जर तुम्ही गृहलक्ष्मी मांडलत, घराची करती धरती लक्ष्मी मांडलत आणि तिच्या इथे पायांची जर या घरामध्ये पूजा झाली तर तुमच्या घराचं कल्याणच होईल, असा योग जुळून आलेला आहे आणि ती माहिती देण्यासाठी मी इथे आलो आहे. तेव्हा अंजली म्हणते, अरे वा गुरुजी, हे बघा ना, याच वर्षी आमच्या चिंटूचं, अर्णवचं लग्न झालं आहे. ही आहे आमच्या घरची गृहलक्ष्मी ईश्वरी, अर्णवची बायको. तेव्हा गुरुजी म्हणतात, ठीक आहे, मग आता ती गृहलक्ष्मी आहे तर तिची पूजा तुम्ही करा. तेव्हा अंजली म्हणते, हो हो मी करेन ना, सांगा मी पूजा केली तर चालेल ना? गुरुजी म्हणतात की नाही, तर गृहलक्ष्मीची पूजा या घरातल्या सर्व पुरुषांनी करायची असते, असं गुरुजींनी सांगितलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये ईश्वरी म्हणते की सर खरंच खूप थँक्यू, आज त्या नराधमाला तुम्ही माझ्या पायाजवळ आणलंत, तुम्ही मला दिलेलं प्रॉमिस पूर्ण केलं, तुम्ही मला गिफ्ट तर छान दिलं, आता रिटर्न गिफ्टमध्ये तुम्हाला माझ्याकडून काय हवं आहे ते सांगा. तेव्हा अर्णव म्हणतो, सांगू? ईश्वरी म्हणते, सांगा ना सर. तेव्हा अर्णव म्हणतो, आज रात्री झोपताना आणि तिथेच तो आता गप्प बसतो. तर इथे राकेश म्हणत असतो की आज तुम्हाला तिच्या पायाजवळ आणून खूप मोठी चूक केली आहे अर्णव, आणि त्यासाठी तुला माफी नाही. आज माझा हा हरलेला चेहरा ना मला बघवत नाही आहे. आज तू मला ईश्वरीच्या पायाची पूजा करायला लावलीस ना, हा अपमान मी कधीच सहन करणार नाही. आणि ह्या अपमानाचा वचपा, या अपमानाचा बदला कसा घ्यायचा मला बरोबर माहिती आहे.
आणि इथे राकेश त्याच्या हाताला लागलेलं कुंकू इथे आता स्वतःच्या फोटोला मोबाईलमध्ये स्वतःच्या फोटोवरती ते सगळं कुंकू लावतो आणि म्हणतो की आता ह्या अपमानाचा बदला अर्णव तुझ्याकडून घेतल्याशिवाय मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही. हा अपमान मी तोपर्यंत लक्षात ठेवेन जोपर्यंत मी तुला हा सगळा त्रास देणार नाही. असं इकडे आता राकेशने ठरवलेलं असतं. ईश्वरीच्या पायाला हात लावल्यामुळे त्याला खूपच जास्त राग आलेला असतो.